नमस्कार. सर्वप्रथम प्रशांत कळंबे यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी राजू खापरे सहर्ष स्वागत करत आहोत. या ठिकाणी बापदेव चषक 2025 प्रथमच वर्षी आम्ही ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेली आहे. आमच्या बापदेव महाराजांच्या मंदिराचं नूतनीकरण करण्यासाठी चालू असणारा सामना हौशीबल गाव आहे आणि त्या व्यतिरिक्त वलझरवाडी आमच्या वाडीतीलच एक टीम आहे. सेकंड राऊंडचा हा सामना आहे. 2 ओव्हरचा सामना आहे. खूप चांगल्या अशा प्रकारे फलंदाजी होते पंकज आणि संकेत यांच्याकडून. रॉयल इलेव्हन पोचरी संघाने नाणेसाठी बघूया. पुन्हा मारा चेंडू. हॅट्रिक मारली. 3 बॉल 3 षटकार आले तर 1000 रुपये गंटावेत. असोजी सेना महाबळेश्वर आमच्या मंडळाचे एकटे चित्त असोजी सेना यांच्याकडे 2 गाठे 2 षटकार आलेले आहेत. आणि बघूया काय होते. फलंदाज फुल जोशमध्ये आणि तिसरा षटकार खेचतायत का ते 1000 रुपयाची लॉटरी जिंकतायत काय पाहूया. धन्यवाद देतो या सुरेश शफकर यांना, माझे सहकारी मित्र, कॉमेंटेटर, समालोचक. दीपेश तुझ्यासाठी बंपर ऑफर. आपल्या कोट्याचा पहिला षटक अतिशय महागडं षटक पडतंय. 2 चेंडू 12 धावा. बघूया दीपेश यांना बंपर ऑफर आहे 10,000 रुपयाची. सामना लवकरात लवकर चालू करावा पंचांना विनंती आहे. आपल्याला वेळ फार कमी आहे. कृपा करून आपण बापदेव चषक यांना सहकार्य करावं. आणि सुरेख असा हा हुकलेला चान्स दीपेन यांचा. एक धाव तर मिळते, दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नात परंतु यांनी दीपेन यांनी नकारात्मक समोरच्या आपल्या प्लेयरला शब्द वापरल्याबद्दल आपण क्रीजवरतीच राहतो आणि 1 धावांमध्ये समाधान मानावं लागते. धाव संख्या होत आहे ती 13 धावा. आणि आणि सुंदर जोपर्यंत मूर्तीनाथ कीर्ती महाराचे आमचे वजारवाडीचे 5 चेंडूमध्ये 8 रनांची आवश्यकता. आणि सुंदर बाजूला फटका त्या पथकाला फटका बघूया किती धावा लागतात त्या. आणि सुंदर 2 धावा घेण्यामध्ये सफल. जोपर्यंत मूर्तीनाथ कीर्ती महाराचे 2 बॉल 4 बॉल 4 बॉल 4-6 2-6 4-6 2 धावा भेटतायत. समीकरण होतं इथे 6 धावामध्ये 6 रनांची आवश्यकता. फायनल 4 चेंडू आणि 6 धावा. समीकरण बघूया. आंबेचा संघ आहे. स्वतःचं आयोजन संघ आहे आणि जातो सीमेच्या दिशेने बॉल चालू आहे. मुंबईमध्ये पोहोचण्यासाठी हा गावचा संघ बाहेर जायचे. मुंबईमध्ये काही चित्र बदललेलं दिसतंय. आणि पुन्हा सामन्यामध्ये आवश्यकता. 2 चेंडूमध्ये 2 रनांची आवश्यकता. समीकरण बदलते. 2 चेंडूमध्ये 2 रनांची आवश्यकता. वजारवाडी की बोरावली संघ की वजारवाडी संघातून आलेला हा संघ झुंज देतो.
चेंडू 2 धावा, 1 चेंडू 2 धावा. प्रेक्षकांच्या उत्तर प्रेक्षक सर्वांच्या नजरा एका बॉलाकडे वळलेल्या दिसत आहेत आणि काहीच बॉलर इथे पुन्हा ऋषिकेश फलंदाजी करतायत, त्यांना सामोरे जाता येते. बॉलर टाकलेला बॉल बघूया, नंतर धाव बोलते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरा धाव मस्त झाला की राजा खूप काय म्हणजे मानव आहे ना तेवढं काय खूप काय कमी आहे. सुरेश, ज्या ठिकाणी तू काय केलंस ते कोण भूताना भविष्य मानू शकत म्हणायचं म्हटलं तर खरंच त्याने एकट्याने ओपन टीम पूर्णपणे या संघामध्ये पूर्णपणे समाविष्ट करून घेतला. आज जरी पूर्णपणे आज सर्व खेळाडू जरी त्या ठिकाणी असतील तरी सगळ्यात मोठं योगदान हे सुरेश भाऊंचं एक क्रिकेट टीम सक्सेसफुल करण्यासाठी आहे. गाव टू गाव या ठिकाणी आम्ही संघ आणू शकलो असतो, परंतु ओपन संघ आणणं हे सर्वांना पॉसिबल होत नाही. परंतु आमच्या मंडळाचे सहसचिव मुंबई सहसचिव सुरेशजी आंबेकर यांनी हे करून दाखवलं. त्यासाठी सहकार्य लाभलं ते म्हणजे सर्व मराठी टीमची सर्व मराठी टीम या ठिकाणी असलेले आपले मुंबईकर. त्याचबरोबर जसं की माझं नाव घेऊ इच्छितो की संतोषजी असतील, अनिलजी असतील, निलेशदा भोड असतील आणि अजून त्या ठिकाणी राहुल भोड स्पेशली आणि त्याच्याबरोबर सर्वच सहकारी. असं कोणाचं नाव जर त्या ठिकाणी राहिलं असेल, आमचे निलेशजी भोड आहेत, काही नाव राहिलं असेल तर त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. त्याचबरोबर एवढंच नाही की आम्हाला इथे स्थानिक ग्रामस्थ स्थानिक इथे मुंबईकर BMC ग्राउंडवाले आणि त्याचबरोबर इथे नेहमीच लोक या ठिकाणी नेहमी खेळत असतात. या मुलांचे जवळजवळ 5 ते 6 टीम या ठिकाणी आपल्या मराठीच्या होत्या. या मराठी टीमचे सुद्धा सर्व संघांचे सुद्धा आम्ही या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. कारण या ग्राउंडवरती आम्हाला सहकार्य करून या टीमवरती खेळायला गेल्याबद्दल हे सुद्धा एक खूप महत्त्वाचं. इकडे बघ असं सुरेश इकडे बघ 1 मिनिट रेडी. आणि प्रदीप आंबेकर यांचा आंबेचे स्टार बॅट्समन. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर प्रदीप, हॅपी बर्थडे टू यू. जाते तिकडे जरा. जास्त पॉइंट आणि जो खेळाडू आलेला आहे गाव पातळीवरून पंकज डावरून आणि बालिका तसा देण्यात आलेला आहे. तन्मय विपुल आंबेकर आणि तो देण्यासाठी मी विनंती करतोय. जोरदार टाळ्याने स्वागत करूया पंकजाचं. सामनावीर पुरस्कार आणि सर्वांना माहितीच असेल या खूपच हा सामनावीर पुरस्कार हा फायनल साठी जातोय आणि फायनल मध्ये गाव पातळीवरून आलेला हा संघ वंजारवाडी संघ आणि या संघाला विजयी करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारा असा हा खेळाडू मूर्ती रहाटकर कीर्तिमान असा बने
बऱ्याच वर्षाचा मैदान गाजवणारा हा खेळाडू आणि त्याचा मान पटकावतोय वल्लरवाडी संघाचा संकेत आणि अर्चना आंबेडकर यांच्याकडून तो हा पारितोषिक आपल्याला या स्पर्धेचा बॅट्समॅनचा मान पटकावतोय वल्लरवाडी संघाचा संकेत. जोरदार झालेलं स्वागत करूया संकेताचं. खरोखरच फायनलमध्ये या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांक विजेता संघ, चतुर्थ क्रमांक पारितोषिक रुपये 4,000 आणि आकर्षकच्या सह विजेता संघ आहे आरवी संघ. संदरी विभाग अध्यक्षा त्याचप्रमाणे कुणबी समाज म्हसला तालुका अध्यक्षा मगरताई त्याचप्रमाणे स्नेहाताई. मानव रुपये 4,000 आणि आकर्षक विजेता संघ आहे रॉयल पोचरी संघ. रॉयल पोचरी संघ जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. रॉयल पोचरी संघाची भागीदार गाड्या नाही तसं पटापट घेत जा. पुढे बघा एक मिनिट. त्या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल त्याचप्रमाणे तुमचा संघ खूपच बलाढ्य असा बलाढ्य संघाला मात करून इथपर्यंत तुम्ही पोहोचलात. ओपन संघ खूपच मोठे तुल्यबळ संघ इथे होते. त्या संघाला मात करून तुम्ही इथे फायनल मध्ये आलात आणि शेवटी काय तुमच्या याच्यामध्ये कमी पडलं की तुम्ही गाव पातळीवरून आलेला संघ वल्लरवाडी आपले वल्लरवाडी संघ याच्यामध्ये तुम्ही द्वितीय क्रमांकावर तुम्हाला समाधान मानावं लागलं. त्यामध्ये 2 शब्द बोलायचे. सर्वात पहिलं तुम्ही गोडीगुडी आयोजन खूप चांगलं केलं आंबेडकरांनी आणि ओपन पातळीवरून म्हणजे आम्ही फायनलमध्ये आलो असेल किंवा गाव पातळी असेल असं काही नाही आहे. क्रिकेटमध्ये जो चांगला खेळतो तो नक्की जिंकतो आणि त्यांची मेहनत होती दोघे जिंकले. दोघांनी आपापली बरोबरी स्वागत करूया आपण आंबेड वल्लरवाडी संघाचा इथे प्रथम क्रमांक विजेता झालेला आहे. आंबेड वल्लरवाडी संघ खरोखर गुणी खेळाडूंचा इथे भंडारा वल्लरवाडीमध्ये खूपच मेहनत घेतली आहे. आणि मंडळाचे अध्यक्ष आपल्या सॉरी गावचे अध्यक्ष मंडळ अध्यक्ष प्रमोद आंबेडकर यांनी यायचे देण्यासाठी त्याप्रमाणे इकडे बघ काय श्रीकांत आमच्या गावचे सेक्रेटरी बापदेव मंदिर ट्रस्टचे सेक्रेटरी या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम क्रमांक विजेता वल्लरवाडी संघ याआधी आपला हे करून 10,000 रुपये या स्पर्धेच्या माध्यमातून मिळाले. त्या 10,000 रुपये आपल्या बापदेव मंदिर जीर्णोद्धारासाठी मदत निधी म्हणून त्यांनी दिले. त्यांचा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आणि त्यांचा मनपूर्वक आभार आपल्या आंबेडकर कुणबी समाजाच्या वतीने. हा आणि खूपच मेहनत करून त्यांनी हा किताब ओपनचा याच्यामुळे जिंकतो हा आपला
इथे हा सामना जिंकलाय, फायनल मॅच जिंकले आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रथम क्रमांक विजेता होऊन त्यातला 30,000 मधला 10,000 रुपये त्यांनी आपल्या गावासाठी आपल्या बापदेव मंदिरासाठी जाहीर केलेले आहे. त्यांचं मनपूर्वक आभार. सगळ्यांचे एकदा पुन्हा आलेल्या एकदा आभार सगळे आले आलेल्या सर्व क्रिकेट संघाचे, त्याचप्रमाणे आलेल्या सर्व आंबेड गावातील सर्व युवा वर्ग, सर्व आंबेड गावातील सर्व मुंबई कमिटी, गाव कमिटी, आलेले सर्व पाहुणे, त्याचप्रमाणे आलेले सर्व सामाजिक पातळीवरील सर्व समाज पदाधिकारी यांचा आम्ही आंबेडकर कुटुंब समाजाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतोय.